राम राम मंडळी. कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लाईक केलं का? ओके. समाजात दुनिया जाणून घेताना तुम्हाला माझ्या नजरेतून दुनिया दाखवतो, प्रयत्न करतो थोडा थोडा काय आहे कसं आहे. आणि हा कमीत कमी ज्यांचं लग्न झालेलं नाही किंवा नवतरुण आहेत 15-16 वर्षापासून पार 25-30 पर्यंतचे. कोणाला नोकरी लागते, कोणाला नाही लागत. नोकरी काय सगळ्याच्या नशिबात नाही, पण काही शेतीत काही प्रयोग करून मोठं होण्याचा प्रयत्न करतात. पारंपरिक शेती सोडून देतात. काही शेतीला जोडधंदा करून मोठं होण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाचा टार्गेट एक आहे की पांडुरंगाने झाले आपल्या वाटावर मिशी दिली, काहीतरी कमवून दाखवावं एक नंबर मार्गाने, आणि आपल्याला लग्न बिग्न मग पोरगी देते आणि आपला संसार असा सुखाचा होईल. ह्या तरुण पिढीसाठी हा विषय महत्त्वाचा आहे. त्याच्यात काही लोक असे आहेत की वडिलाचंच भरपूर असतं. बाप म्हणतो माझा पठ्ठे तू उधळ, मग यांनी धरल्याच लोक कला केंद्र, कला नाट्य केंद्र. मग तुझी हाई एवढी नाही, तू अजून 500 कोटीची आण तरी उधळत ताकद आहे. रात्रीत तसं नाही. ही घटना समाजात काही विशिष्ट गँग कार्यरत आहेत आणि त्या संदर्भात सांगायची. आणि टार्गेट फक्त आमिष दाखवलं जातं. आमिष असतं एका सुंदर दिसणाऱ्या मुलीचं, आणि त्याच्यापासून तुम्हाला सावध करतोय. छत्रपती संभाजीनगर, पोरीचं नाव सोनी, आणि त्यांचा व्यवसाय आहे. त्याच्याबरोबर आणखी 4 पंटर आहेत, मित्र बरं का. आहे मस्तपैकी बिअर पिते, चिल्ड, ब्लॅक नावाची सिगरेट ओढते, पोर हाताखाली. आता पोरगी म्हणली होती म्हणजे तिने तिची लाज लज्जा आबरू शरम इज्जत सगळं जर विकून टाकलं तर ती काय करू शकतात. हे लेडी डॉन सुद्धा होऊन गेल्यात आपली तर. लेडी डॉन हिने बी डोक्यातच घेतलं. हाऊस मौज हाय फाय आमकं तमकं. पण हे सगळं जगायचं असन, वागायचं असन, डिझेल लागतंय, तोल लागतोय, बॅलन्स लागतोय. ही सगळ्या गोष्टी पैशाने पूर्ण होणार आहेत. 500 तर काय काताला पुरत नाहीत. कुठं कामाला गेले तर लेडीजला 300 रुपये पगार, ती तर अजिबात 300 रुपयाचं तर नुसतं एक आमलेटचं बिल येतं चांगलं हॉटेलमध्ये गेलं. नाही म्हणले असं नाही. लोकाला लुटलून पैसा कमावला पाहिजे, कायदा मोडला पाहिजे. बघा, हे विचार जेव्हा तुमच्या डोक्यात येतात ना, किंवा 2 नंबर करतो कायदा, ही त्यावेळेस डोक्यात ठेवायचं. तू एकदा होशील, 2दा हप्ता देशील, 3ऱ्यांदा हप्ता देशील. ज्यांना हप्ता देशील तेच तुला गोतावणार आहेत काही दिवसांनी. गॅरंटेड 5व्यांदा तू जेलमध्ये. 2 नंबरवाल्यांना सांगतो. त्यामुळे कायदा मोडू नका, कायदा हातात घेऊ नका. हिने काय केलं सोनीने, ही म्हणले गुतवायचं बा. आता कोणाला गुतावता? मग हे माध्यम असतं, व्हॉट्सअप, ते ग्रुप फ्रेंड बी नामकं. मग जरा बऱ्यापैकी पोरगा बघायचा आणि त्याला फ्रेंड रिक्वेस्ट सोडायची. काही जणांचं कसं आहे, अंडरपॅन्ट पण दिली असती. लंगोट हा प्रकार आहे ना. लंगोटमध्ये कसं सुंगी व्यवस्थित दाबून दाबून राहत होती. आता काय झालं, अंडरपॅन्ट खुल्ली हवा गरजेची आहे म्हणा. यांना हे पण हिथं पण खुल्लं आणि सगळंच खुल्लं. आमिष असतं, आमिष. एका पोरीने एवढ्या देखण्या, आणि चुकूनही समजा इकडचं नाव असलं गोष्ट वेगळी. ते शर्मा वर्मा, ते म्हणजे दुसऱ्या राज्यातली जी नावं आहेत का, त्यांच्या चुकून सुद्धा नाद लागून बरं का, लय मोठा शॉट होतोय. आता मला महाराष्ट्र राज्य पोलीसकडून ती एक हे आलंय की सांगा बा थोडं तुमचा प्रेक्षक वर्ग जास्त आहे. त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, आणि ते बरोबर आहे पोलिसांचं. ही गुन्हेगार दुसऱ्या लुटायसाठी काय डोक्यात आयडिया येतात काय म्हणजे सांगताच येत नाही. आता नवीन स्कॅम निघाले. तुम्ही व्हॉट्सअप सगळ्याच्याकडे. व्हॉट्सअपला भारतीय डाक विभाग म्हणजे ही ट्रस्ट, विश्वास असलेली संस्था आहे का नाही. आपलं पोस्ट खातं समजा LIC सारखं नाव घेणार. ह्या संस्थांचा ह्यांचा काही संबंध नसतो याच्याशी. बघा फ्रॉड करताना नाव यांचं किंवा CBI नाही, तुमचं ते स्टेट बँक ऑफ इंडिया अशी नावं घ्यायची हाय फाय बँकांची. आणि ती जी डाक विभागाचे एक की तुमच्यासाठी नवीन स्कीम आहे, तुम्ही याच्यात पात्र आहात किंवा काहीतरी असं स्कीम म्हणण्यापेक्षा तुम्हाला बक्षीस मिळालंय ते तुम्ही घ्या आमकं. त्यांची इच्छा असते फक्त ती जी वेबसाईट ही फक्त क्लिक करावं. महाराज एवढं टेक्नॉलॉजी पुढे क्लिक केले ना, अकाउंटमध्ये सगळे पैसे तुमचे गायब. याला डिजिटल चोर म्हणतात. महाराष्ट्र पोलीस त्या दृष्टीने आता त्याच्या सायबर विभागातर्फे संपूर्ण जनतेला आवाहन करते की
काही आलं तरी क्लिक करू नका, 10 वेळा विचार करा. आता ती का तुम्हाला किती डोक्यात बसन काय माहिती, पण लय अवघड झाले जगाचं. आता ह्या घटनेमध्ये काय झालंय, ही जी सुनी आहे हिने ठरवलं बा एखादा पंटर तर गुतवायचा बा. मग पंटर गावला तिला, तिच्या नशीब आणि भरपूर आहेत, हजार आहेत, प्रत्यक्षित आहेत. आता पुरी केम पडतात उलट्या लुटायला. मग तू फार छान दिसतो, तू काय करतो, तिचं पहिली मागणी असती. म्हणजे टार्गेट कसं असतं बघा, हा पैशावाला पाहिजे, हा तर लय स्मार्ट आहे आणि हा पेट्रोल पंपात पेट्रोल सोडा जातो, तिच्या चुकून नादाला लागत नाही. त्याला माहिती आहे याच्याकडे लय लय झालं 10,000 मिळते बळच, याचं काय नाही, याचा पगारात 8-10 हजार, काय करीन ते. तसं नाही, ह्यांना लागतो कारवाला, ह्यांना थोड्या चेन दिसली पाहिजे, घरी पैसे पाहिजेत, किंवा हा एक 4 लाख 5 लाख गोळा करता, म्हणजे त्याची क्षमता पाहिजे 5 लाख सुद्धा, असे शोधतात. आणि नेमकी ही तरुण उद्योजक नवीन थारबीर घेतली यांच्या नादाला लागत आहेत. यांना वाटतं अंगात रग येईल आणि आम्ही काही करू. दादा हो, तुम्ही काही करीत नाहीत. तुम्ही तुमच्या चुंगीचं सुद्धा काही करू शकत नाहीत. ही न संपणारी वाटे, या वाटेला लागतात 10 वेळा विचार करा. अनेक मेलेत आळाया पडून, खड्ड्यात पुरले, काही जाळून टाकले. तुमचा नंबर आहे इथं. थार नाही, सेंट नाही, आणि मोबाईल तर अजिबात नाही ॲपलचा. इथं काय झालंय आता, एक पंटर तो गोतावला बघायला, आणि त्या पंटरला लुटला, त्यांनी केली आत्महत्या. प्रकरण काय बाहेर आलं नाही शेवटी, कारण ते डायरेक्ट बेडवर. त्याला काय बाबा असं समजायचं आपल्याच नाव रँक केले, ती काय लग्न झालं नव्हतं तिचं, की डायरेक्ट बेडवर मग त्याची शूटिंग काढायची. हिला वाटायचं आपल्याला 1000-2000 बाबा एवढा भारी पीस मिळाला दुनियादारी, तू कर आईस रे एकदा. मग काढायचं शूटिंग, लगेच ब्लॅकमेल, सगळीकडे ओपन करीन, असं करीन, तुझं लग्न झालं नाही अजून तिथं दाखवीन. सगळेच काय 2 नंबरवाले नसतात, काही जण प्रेशरमध्ये येतात. एकाने केली आत्महत्या, अजून किती लुटले ते पोलीस शोध घेतात. पण एक पंटरनी कुरमाड पोलीस स्टेशन आणि चंदनजिरा पोलीस स्टेशन या दोन्ही ठिकाणी म्हणजे गुन्हे दाखल झाल्यात ह्या मुलीवर, सोनीवर. आणि परत दुसऱ्याला बी ब्लॅकमेल केला, काय पैसे देणार म्हणून उचलला यांनी, ह्यांच्या गँगनी नग्न करून मारण्याचा आणला. देणार ठेवा, नशीब गोट्या बिट्या फोडून टाकल्या नाहीत दांडक्यानी. काय यांची वळवळ थांबानाच यांची वळवळ. पैसे कामाय म्हणजे बापाने काय केलं, आज्यांनी केलं, काय नाही. ही झाटमेंट टाईप ही वृत्ती सोडून द्या. तुम्हाला सांगतो, कुठल्या बी मुलगीनी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, इझी उपलब्धची जी स्वतःहून फोन करा सर्वच काय म्हणायचं, धोका आहे बुवा, नको, एवढं सावध राहा. आता इथं काय झालंय, ह्या 2 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले. एका पोलीस स्टेशन आधी करमाड पोलीस स्टेशनला जो गुन्हा झाला होता त्याच्यामध्ये पोलिसांची कामगिरी योग्य आहे. या ठिकाणी अटक केली. अटक केल्यानंतर आज जज साहेबांसमोर दिली, पुरावे दिले, सगळे केलं. मग जे आरोपी आहे ते आता लोकांना लाखान टाकायचं म्हणजे त्यांच्याकडे पैसे आहेतच ना, दागिना असतात काय असतं. त्यांनी आपलं 50,000 लाख रुपयाचा वकील दिला, हायफाय वकील, वयस्कर वकील बघा. असं त्यांनी त्यांचे मुद्दे उपस्थित केले, जज साहेबांनी दिलं सोडून. मग असं असतं, मारणार मेलं, लुटणार लुटलं, त्याची बी त्याचेच गुन्हा आहे, काल तू मागं लागला, न्याय मिळलंच असं नाही, दिलं सोडून. आदरणीय जज साहेबांना वाटलं बा 140 कोटी देशाची आणि 14 कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे, थोड्या अजून आत्महत्या झाल्या पाहिजे, काही फरक पडला, ते पुण्याच काम करतात. आरोपीत दिला सोडून, डोक्याला ताण नको. त्यांना ते पुरावे असतात त्याप्रमाणे काम करावं लागतं. असं हे जशी बाहेर आली सुनी, परत आदरणीय न्यायालयाच्या आदेशानुसार परत कार्यक्रम चालू केला. परत पंटर, तुला काय रे चिकन, तुला काय रे अंडा करी, मला मच्छी फ्राय, ओके, मला चिल्ड बिअर येऊ दे. आणि मग पंटर शोधायचा, कॅमेरा लावून ठेवायचे, तो आत आला, कपडे बिडे काढायचे, केस सोडायचे, कमान किल बरं ना पुढलं फार तसं बघितलं. ती पहिल्याच ते 50 त्याच्या अशा जायला बसल्या थोकाट हवीत, तुम्हाला कळायचं नाही, बेकार दुनिया आहे. मग एकदा शूटिंग झालं मग गुतावला म्हणायचं. अशा प्रकारचे धंदे व्यवसाय 2 नंबर बऱ्याच ठिकाणी चालू आहेत, प्रत्येक तालुक्यात चालू आहे. समजा कुणी मागं राहिलेलं नाही आजकाल, प्रत्येक मुलांच्या चर्चा द्यायची. पण ह्याच्यापासून सावध राहा. बाप तुम्हाला आज्याने इकली नाही, बापाने इकली नाही, तुमच्यासाठी राखून ठेवली,
तुम्ही राखून ठेवा, जमिनी विकू नका. हा, त्याचं याच खा, त्यात काय पिकन ती खा, लक्षात घ्या. हायटेक शेती केली तर आता बघा डाळिंबाचं चांगलं चाललंयच ना, असा विषय. ह्याच्यामुळं ह्याच्यातून लांब राहा. हिनी या सोनीनी त्याच्या गँगने आल्यानंतर बरंच कार्यक्रम चालू केले. एक जणाला नग्न करून मारहाण केली, असे पैसे देत नाही म्हणून. परत गुन्हा झाला केला. आजची परिस्थिती, आजच्या तारखेला हिच्या 4 जणांच्या गँगसहित ही पोरगी आतमध्ये आहे. फक्त कधी कवर आतपर्यंत राहीन, थोडं तारखा बिरखा पडतायत बरं का. पण एक तारीख अशी पडेल रिलीज, एकदा सही पडली ना वरून की परत नागानाच बाहेर येऊन चालू होणार आहे. अशी एक नाही, अनेक गँग आहेत. ही फक्त उदाहरण झालं, लक्षात ठेवा. त्यामुळं छत्रपती संभाजीनगरचा एरिया असन, पुणे असन, नाशिक असन, कुठेही, नागपूर असन, जिथं गुळ आहे ना तिथंच मोंगळा येतो, कधी ध्यानात ठेवा. ही जी जिल्हे आहेत ना काही, इथं पैसा जास्तही ध्यानात ठेवा. आणि पैसा जास्त आला की आपसूक माझाही येतो. आणि हा माज जिरवण्यासाठी ही अशा प्रकारच्या टोळ्या खतरनाक कार्यक्रम होतो. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. रामकृष्ण हरी.